हाय मैत्रिणींनो, आज आपण 36 साईज कटोरी पेपर कटिंग ब्लाऊज बघणार आहोत। बोटनेक आहे 9 अधिक 1.5 इंच, कमर आहे 8.5 अधिक 2 इंच। आखून घेऊया पट्टीने। शोल्डर ठेवले आहे 7.5, शोल्डर पट्टी आहे 3.5 इंच। आखून घेऊया बॉक्स बनवून 1.5 इंच, खालची पट्टी 4 इंचावर, 3.5 इंचावर मैत्रिणींनो बॉक्स बनवून घेऊया। 1 इंच शेपसाठी, वरती गोलगाळा आहे आणि खाली चौकोनी आहे, खूप छान दिसतो। 1.5 इंचावर शेपसाठी मार्किंग करून घेऊया, कट करून घेऊया। मुंडा खोली पण मैत्रिणींनो 7.5 इंच ठेवली आहे, मगाशी सांगायचं राहिलं होतं माझं। फ्रंट साईड आखून घेऊया, फ्रंट साईड। शोल्डर 7.5 ठेवले आहे आणि मुंडा खोली पण 7.5च ठेवली आहे। पुढचा गळा 6.5 वर ठेवला आहे 1 इंच शेपसाठी। आतील मुंड्या खोलीसाठी अर्धा इंच, आत अर्धा इंच शेपसाठी अर्धा इंच आत घेणे। पाव इंचावर शेप देऊन घेणे, पाऊण इंचावर। प्रेशर पट्टीसाठी 2.5 इंचावर मार्किंग करून आखून पट्टीने घेणे। पाऊण इंचावर वरती शेपसाठी, कटोरीसाठी 3 भाग करायचे आहेत 9चे आपल्याला, 3-3 इंचाचे। 5 इंचावर मार्किंग करून शेप देऊन घ्यायचा आहे आणि कट करून घेऊया। गळ्याच्या साईडने 5 इंचावर कटोरीसाठी आपल्याला ठेवायचं आहे। कट करून घेतलं, समान आहे का बघून घेऊया। वाढीव कटोरी काढायची आहे आपल्याला, तिरकी ठेवून अशी तिरके ठेवायचं आहे कटोरी। 1-1 इंचावर तिन्ही साईडनी मार्किंग करून आखून घेऊया। गळ्याच्या साईडने अर्धा इंचावर वरती आखून घेऊन कटोरी तयार करून घेऊ। दीड इंचावर आपल्याला मार्किंग करायचे आहे आणि 2.5 इंचावर मार्किंग करायचे आहे। 36 साईजची कटोरी आपली तयार झाली आहे।